तर येणी पाणी सोडून वेगा पण घे चल आणि याला आपोआप चला कुंडली करा चला हे म्हणले वरडे तुला उतरू घे भेगा घेऊ दे ना. प्रकाश बोल हा या साहेब. कुंडली करा हा तुमचा कांद्याचं पीक आहे याला तुम्ही किती वेळा पाणी दिलं याला ह्यो ऑक्टोबर महिन्यामध्ये लावला 15 ऑक्टोबरला. बरं हा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत याला पाणी मिळालं म्हणजे 3 पाणी मिळाले तेवढ्या काळामध्ये. म्हणजे एक 20 दिवसात 3 पाणी मिळाले 1 महिन्यात 1 महिन्यात 3 पाणी मिळाले त्याच्यानंतर तुमचं पाणीच संपलं तुम्ही या पिकाला पाणी देऊच शकला नाही तरी पण हे पीक जिवंत आहे हे कशामुळं तुम्हाला काय वाटतं की हे पीक का आलं तुमचं. मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ह्या अकुर्णेर आणि भोरवाडी या दोन्ही गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांद्याला पाणी 2 दिली किंवा 3 दिली पुढचं पाणी त्यांना द्यायला नव्हतं तुमच्यासारखं त्यांचं काही पीक उभं आहे का आता. नाही. ज्यांचं 1 महिन्याभर कांद्याला पाणी होतं नंतर पाणी नव्हतं त्यांचं कोणाचाही कांदा आलेला नाही. पूर्ण कांदे नष्ट झाले आणि तुम्ही फक्त 3च पाणी सुरुवातीला दिले परत आता 4 महिन्याचा कांदा आहे तरी 3 महिने तुम्ही एकाही कांद्याला पाणी न देता किंवा कुठलाही फवारा न करता तुमच्या कांद्यावर एकही रोग नाही आणि कांदा मात्र रेग्युलर उत्पन्न आहेत का 300 ते 400 ग्रामचा एक कांदा आलेला आहे याचं कारण काय वाटतं तुम्हाला कशामुळे घडलंय. गेल्या वर्षी मी या ठिकाणी कांदाच घेतला होता आणि तो असाच सर सिस्टीमने कांदा घेतला होता पण गेल्या वर्षी पाणी भरपूर होतं आणि त्यामुळे मी त्याला मिठाचे डोस दिले होते. या सरमध्ये दर 15 दिवसाला एकरी 15 किलो याप्रमाणे असं मीठ टाकलं म्हणजे महिन्याला 30 किलो मीठ टाकलं असे 3 डोस दिले होते मी त्याला मिठाची मागच्या वर्षी. बरं चालू वर्षी पाणी नसल्यामुळे फक्त एकदाच 15 किलो मीठ मारलं होतं सुरुवातीला दुसऱ्या पाण्याला. त्याच्यानंतर पाणी नाही मीठ नाही खत नाही. बरं खत तुम्ही एकदा दिलं ते किती दिलं काय दिलं. मी याला फक्त एकदा सुरुवातीला सुपर फॉस्फेट टाकलं होतं ती बी सरांनी थोडं टाकलं होतं नंतर टाकायचं होतं पण पाणीच नसल्यामुळे टाकलं नाही. खत टाकू शकले नाहीत तुम्ही परंतु अख्ख्या नगर जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा गहू सगळ्या शेतकऱ्यांचे कांदे एक 15 दिवस जरी कांद्याला पाणी नाही मिळालं तर कांदा मरतो हे आपण शेतकरी म्हणून सगळ्यांना माहिती आहे. तरी पण 3 महिने कांद्याला पाणी न देता तुम्ही कांदा आणला आणि हा कांदा मिठामुळं आला हे माझे मत आहे. जसे समुद्र सपाटीपासून एखाद्या झाडाला कधीच 8 महिने पाणी नसतं ते समुद्राच्या हवेतले घटक घेतं आणि हवेतलं पाणी जमिनीतलं पाणी शोषण करून स्वतः पिकाला देतं. हा या देशाला या महाराष्ट्राला तुमच्या कांद्यामुळं एक दिशा मिळाली आणि अख्खा महाराष्ट्राचा शेतकरी आम्ही सुखी करू शकतो असं आम्हाला वाटायला लागलं. या कांद्याला तुम्ही फवारे किती मारले आणि औषध किती दिलं. या कांद्याला एकही फवारा मारला नाही औषध दिलं नाही फक्त 1 गोणी सुरुवातीला सुपर फॉस्फेट खत टाकलं होतं त्याच्यानंतर काहीही केलेलं नाही. परंतु हे तुम्ही सगळं काहीच केलं नाही तरी तुमच्या कांद्याला रोग नाही काही याचं कारण काय वाटतं तुम्हाला. मला असं वाटतं की बाबा मिठाच्या याच्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो त्याच्यामुळे तुम्ही औषध पण मारलं नाही आणि रोग पण आला नाही. रोग आला असतं तर मारले असतं एखाद्या वेळेला पण रोगच आला नाही त्याच्यामुळे औषध मारायचा प्रश्न आलाच नाही. हे सगळं प्रयोग करत असताना तुम्ही माझं ऐकलं तुम्ही हे करून दाखवलं त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं कुंडलिकरावचं मी आभार मानतो आणि या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आम्हाला या देशाच्या सर्व शेतकऱ्यांना एक दिशा दाखवली त्याबद्दल मी तुमचे कौतुक करतो आभार मानतो आणि मी थांबतो. आणि खाली पाणी न दिल्यामुळं जमिनीला भेगा पडलेले याचे फोटो घे आणि शिडी बंद कर. तुम्हाला एकरी किती खर्च आला आतापर्यंत म्हणजे एक सुपर फॉस्फेटचं पोतं आणि मीठ